पुढची बातमी. परकीयांनी भारतीय संस्कृतीची पाळंमुळं खोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण अहिल्यादेवी होळकरांनी केवळ माहेश्वरचा विचार न करता अख्ख्या भारत देशातील हिंदू धर्माची प्रतीकं असलेली मंदिरं, घाट, पुण्यस्थळ यांच्या पुनर्निर्माणाचं काम केलं. आज त्यांच्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याचं दर्शन घेतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहितीये, काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं. अहिल्या देवींनंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं. औरंगजेबासारख्या एका नालायक राजानं, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होतं. खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची. तिथे घाटाचं पुनर्निर्माण, मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्या देवींनी केलं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.